जय जय रामकृष्ण हरी. नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत त्यांच्याबद्दल ज्यांच्या शिवाय विठ्ठल हा अपूर्ण आहे. हो, मी बोलते पंढरपूरच्या रुक्मिणी मातेबद्दल. बऱ्याच लोकांना माहीत नाही की रुक्मिणी मातेचं मंदिर विठ्ठल मंदिरापासून वेगळं का आहे आणि रुक्मिणी माता या कोण आहेत, यांची कथा काय आहे, त्यांची आज सगळं सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी चॅनलवर नवीन असेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. रुक्मिणी माता म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या 16,000 राण्यांपैकी मुख्य राणी होत्या. त्या विदर्भाचा राजा भीष्मक यांची मुलगी होत्या. लहानपणापासून त्यांनी कृष्णाचं नाव ऐकलं होतं आणि मनोमन त्यांनाच पती मानलं होतं. पण त्यांच्या भावाला हे मान्य नव्हतं. त्याला रुक्मिणीचं लग्न शिशुपालाशी करायचं होतं, पण रुक्मिणी मातांना कृष्णाशीच लग्न करायचं होतं. पुढे लग्नाच्या दिवशी कृष्णाने त्यांना पळवून नेलं आणि लग्न लावलं. हा आहे रुक्मिणी स्वयंवरचा प्रसंग, प्रेम आणि धैर्याचं प्रतीक. आता मुख्य प्रश्न, पंढरपूरमध्ये रुक्मिणी मातेचं मंदिर वेगळं का आहे? कथा अशी आहे, जेव्हा भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाला भेटायला पंढरपूरला आले तेव्हा रुक्मिणी माता पण सोबत होत्या. पण पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होत्या, त्यामुळे कृष्णाला तिथेच थांबावं लागलं. रुक्मिणी मातेला वाटलं की माझ्या पतीला एका भक्तासाठी थांबावं लागतंय. त्यांना थोडा रुसवा आला, पण त्या म्हणाल्या, तुम्ही इथे राहा, मी माझ्या जागी राहते. नंतर जेव्हा कृष्णाने समजावलं तेव्हा त्या मानल्या, पण म्हणाल्या माझं स्थान स्वतंत्र असेल. म्हणून आज विठ्ठल मंदिराच्या जवळच पण स्वतंत्र असं रुक्मिणी मातेचं सुंदर मंदिर आहे. रुक्मिणी माता म्हणजे फक्त लाची पत्नी नाही, तर त्या लक्ष्मीचा अवतार, धनधान्य, सौभाग्य आणि शांती देणाऱ्या आहेत. पंढरपूरमध्ये असं मानतात की ज्या मुलींचं लग्न जमत नाही त्या रुक्मिणी मातेला नवस करतात, नवस पूर्ण होतो. संसारात सुखशांतीसाठी महिला रुक्मिणी मातेची पूजा करतात. रुक्मिणी माता म्हणजे भक्तीचं प्रतीक, त्यांच्याशिवाय विठ्ठलाची पूजा अपूर्ण आहे. मंदिरात गेल्यावर बघा, रुक्मिणी माता एकदम शांत, सौम्य आणि तेजस्वी दिसतात. हातात कमळ आणि चेहऱ्यावर करुणेचे भाव असतात. रुक्मिणी माता आपल्याला काय शिकवतात? त्या शिकवतात धीर धरा, श्रद्धा ठेवा आणि स्वाभिमानाने जगा. त्यांनी कृष्णासाठी घर सोडलं पण कधी तक्रार केली नाही. त्या शिकवतात की स्त्री म्हणजे फक्त घर सांभाळणारी नाही, तर ती घरची लक्ष्मी, कुलदेवी आहे. तर मित्रांनो, पुढच्या वेळी पंढरपूरला जर गेलात तर त्याआधी विठ्ठलाला जावा आणि मग रुक्मिणी मातेला नक्की भेट द्या. कारण म्हणतात ना, रुक्मिणी विना विठ्ठल नाही. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंटमध्ये जय रुक्मिणी माता लिहा आणि हा व्हिडिओ त्या 5 महिलांना शेअर करा ज्यांना रुक्मिणी मातेची भक्ती आहे. असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. त्या शेजारचं जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा. अशाच पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हरी विठ्ठल, जय रुक्मिणी माता.